नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी संस्कृताध्ययने समेषां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। राजांनी झोळीत हात घालून एक सोन्याची छोटेखानी शिवपिंडी बाहेर काढली. त्यांचे स्फटिक शिवलिंग हिरोजी बरोबर मागे राहिले होते, म्हणून त्यांनी पूजेसाठी ही खरीदली होती. शिवपिंडी संभाजीराजांच्या ओंजळीत देत राजे म्हणाले, आता सूर्याचा आणि दिवट्याचा मुजरा हिला करत चला. कमी बोला, हिच्यावर भरोसा ठेवा. ओंजळीत बैरागी शिवाजी, बैरागी आबासाहेबांनी दिलेली सोनपिंडी घेऊन संभाजीराजे त्यांच्याकडे बघू लागले. तटबंदीच्या घडीवर दगडावर धुक्याचे क्षणात पाणथेंब तरारून उठावे तसे त्यांचे डोळे भरून आले. बाहुल्यांच्या पाखरांचे पंख चिंब झाले. उठलेले मोती गालांवरून उघळत छातीवर कोसळले. ओंजळीतील शिवपिंडी छातीला बिलगती धरून संभाजीराजांनी पुढे होत गुडघे भुईला टेकले. आपले बैरागी कपाळ त्या चक्रवर्ती संन्याशाच्या पायावर टेकविले. त्या स्पर्शाबरोबर राजांच्या उभ्या अंगी काटा उठवणारी एक सरसरती रक्तलाट सरकली. त्या लाटेने त्यांच्या डोळ्यात भोसलाई मोती आणून सोडले. संन्याशाने आपल्या केस लांब पापण्या मिटून घेतल्या. संभाजीराजांच्या डोकीवरच्या साफ्यावर राजांचे आशीर्वाद पडले अश्रूंच्या रूपाने. शंभूबाळ उठा. लगबगीने राजांनी त्यांना वर उठून घेतले. महाराज साहेब, आमचा मासाहेबांना, थोरल्या धाकट्या साहेबांना, धाराऊला साऱ्यांना मुजरा सांगा. ते ऐकताना राजे गलबलले. कडकडाट करीत कुठल्या तरी देवळाच्या कळसावर कोसळताना विजेच्या लोळाने शेजारी असलेल्या डेरेदार वटवृक्षाला थरारून सोडावे तसे त्यांना एका विचाराने थरारून टाकले. आप्तगणांकडून नाडला जाण्याचा योग दिसतो या कुंडलीत. राजांचा हात चटकन छातीवर गेला, पण आता तिथे कवड्यांची माळ नव्हती. चारी पायांना दातेरी आकडे चाप लावलेल्या हत्तीसारखे राजे बेचैन हैराण झाले. आणि आणि हे सलामत परत आले नाहीत तर मासाहेब आमचं तोंडही बघणार नाहीत कधी. सती जायला निघताना घातली तशी त्यावेळी त्यांची समजूत काही नाही घालता येणार. राजांच्या पोटात खड्डा पसरला. आतड्याच्या सणकेसरशी राजांनी समोरच्या शंभूराजांना पोटाशी घट्ट बिलगते घेतले. भिडली परिस्थितीच्या वारे झोताने ती मावळी जरी पटक्याची दोन्ही टोके एकमेकांना भिडली. त्या मिठीत राजांचे राजेपण आणि संभाजीराजांचे बाळराजेपण गुदमरून गेले. निर्धाराने राजांनी शंभूराजांना सोडले. आपला सर्वात किमती हिरा जपण्यासाठी केसोपंतांच्या हाती काही हिरे माणके ठेवली. शंभूराजांच्या मस्तकी हात ठेवून राजे अवसान घेत म्हणाले, औक्षवंत व्हा. आम्ही पत्रे देऊ, खबरगीर धाडू. ती पावताच टाकोटाक हुशारीने निघा. हे त्रिमल काका सांगतील तसेच वागा. जपून असा. जय भवानी. राजांचे डोळे शांत होते. जय भवानी राजांच्या धीर बोलांना संभाजीराजांना तशाच धीराचे अंकुर फोडले. जय भवानी. कधी नव्हता तो भोसले कुळीचा चौरंग झाला. मथुरेत संभाजीराजे, तीर्थक्षेत्रांच्या वाटेवर राजे, राजगडावर थकदिल जिजाऊ साहेब आणि माहेरी शृंगारपुरी येसुबाई. संजाबाचा घेर डुईवर राखलेले, अंगच्या वस्त्रांच्या शेवांची मानेमागे गाठ आवळलेले, छातीवर आडवी यज्ञोपवीत चढवलेले, कपाळी गंधटिळा भरलेले शंभूराजे आता ओळखू देखील येत नव्हते. ते मुंज न होताच बटू झाले होते. केसोपंतांनी त्यांना उत्तरी, आन्निके, आचमन, संध्या या सगळ्यांचा सराव दिला. केसोपंतांच्या सुसंस्कृत घरी शंभूराजांना कानी पडणाऱ्या संस्कृत बोलीने भुरळ घातली. आकाश सुंदरीने शारदीय सांजवळी पौर्णिमेच्या टपोऱ्या चंद्राचे फूल आपल्या निळ्या केस कुंफणीत माळावे तशी ही बोली होती. मधुरातली मधुर, ऐकताना अंगाभोवती पिवळा धमक शालनामा पांघरतो असे वाटायला लावणारी. आपण नेहमी ऐकतो त्यासारखीच ही भाषा आहे, पण नेमकी कशासारखी हे संभाजीराजांना फार दिवस उकलत नव्हते. एकदा ते विसाजीरावांबरोबर देवदर्शनासाठी हरिहरेश्वराच्या मंदिरात गेले. तिथे आरतीचा जयकार चालला होता. तो ऐकताना त्यांना मनाचा पेच उकलून गेला. ही भाषा देशी, आमचे गोंधळी आईचा महिमा उभा करतात तशीच आहे. मंदिरातून परतताना कंसका किल्ला हे बेसाऊ ठिकाण आले. विसाजी पंत म्हणाले, देखना है किला. जरूर म्हणत संभाजीराजे कंस किल्ला या मथुरेतील सर्वात उंच ठिकाणावर आले. समोर यमुनेचे डौलबाज वळण फिरलेले दिसत होते. पायांची वल्ली मारत तळवटातून उसवलेली कितीतरी कासवे पाण्याबाहेर मानांच्या काठ्या उठवीत होती.
पुन्हा त्या काठा गायब होत होत्या. थोरल्या मासाहेब या यमुनेकाठी वाळूवर उभ्या राहिल्या तर कशा दिसतील. एक वळण शंभूराजांच्या मनात सरकन फेर टाकून गेले. ते यमुनेकडे डोळे जोड बघत राहिले. त्यांना अंदाज नव्हता की याच यमुनेला पुढे मिळणाऱ्या गंगा आणि सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमावर राजांचा तांडा उभा असेल. राजे प्रयागच्या त्रिवेणी संगमात स्नान करून घाट पायऱ्या चढून येताना त्यांना एका पारध्याने यावेळी रोखले होते. हातातील पिसांचा जुडगा त्यांच्या समोर धरून तो म्हणाला, बुवाजी, ये गरुड़ के पांख है, मैनाके के पहाड़ी के हर काम में यश देने वाले, ले जाओ 5. राजे त्या पारध्याकडे बघत भुवईची कमान बाग चढवून गेले. हर काम में यश देने वाले गरुड़ के पांख. पारध्याच्या हातातली पिसे बघताना राजांना संभाजीराजांची आठवण झाली. आता एकाच कामी यश पाहिजे, शंभू बाळ सुखरूप परतण्याच्या. राजांनी गरुडाची 5 पिसे आपल्या सडक बोटात घेतली. सर्जेरावांनी पारध्याला दिनार दिले. क्षणभर पिसांकडे बघून राजांनी ती काखेच्या झोळीत सोडली. राजांना अंदाज नव्हता की त्यांचा गरुड बच्चा कंस किल्ल्याच्या उंच ठिकाणावरून हरवल्या डोळ्यांनी यमुना बघतो आहे. आपला आणि मासाहेबांचाच विचार करतो आहे. काळाने दिवस रात्रीचे काळे पांढरे गरुड पाक आपल्या टोपात खुपसले. 1.5 महिन्यांचा काळ मागे पडला. मजल दर मजल मागे टाकीत राजे मराठी मुलखात सुखरूप पावते झाले. संन्यासी वेशात उतू घातलेल्या दुधासारखा राजगडाचा ऊर उचंबळून आला. गडपायथ्याशी येत असलेल्या राजांची वर्दी मोरोपंतांनी जिजाऊंच्या कानी घातली. आईसाहेब, राजे राजे सुखरूप पावते झाले. पायथ्याशी स्वाऱ्या येत आहेत संन्यासी वेशात. पालखी सामोरी नेण्यासाठी आम्ही गड उतरतो आहोत. सारा गडलोक पायथ्याच्या रोखाने धावत सुटला आहे. भावनांचा कल्लोळ झालेल्या मोरोपंतांचे डोळे आजवर दाटलेल्या चिंतेला वाट करून देताना आनंदाने वाहू लागले. झुकलेल्या केवड्याच्या कणसासारख्या दिसणाऱ्या जिजाऊंचे मन उकळत्या पाण्यात खालवर घुसळ घेणाऱ्या तुळशीच्या पानागत मिटमिटले. मिरमिटताना क्षीण आवाज उठला, जगदंब जगदंब. भरल्या डोळ्यांनी त्यांनी समोरची जगदंबा दिसते आहे का ते पाहिले. ती दिसत नव्हती. जिजाऊ काळीजभर सरकल्या. आई, मनाच्या पेळात आम्ही तुला नको ते बोललो, कोप करू नको, आम्ही लेकरू. जिजाऊंनी दाटल्या नेत्रकड्या निपटल्या. देव्हाऱ्याच्या पाय जोत्यावर आपला सोशिक माथा टेकविला. मोरोपंत आज्ञेसाठी खोळंबले होते याचे भान जिजाऊंना उरले नाही. पायथ्याकडे ओढ घेणाऱ्या मनाला आवरणे असह्य झालेले मोरोपंत म्हणाले, आम्ही निघावा आई साहेब. त्यांना हात इशारीतीने जवळ बोलावून घेत जिजाऊ मुश्किलीने एक एक शब्द म्हणाल्या. पंत, त्यांचा पेहराव घेऊन चला संगती. संन्यासाच्या वेशात आऊसमोर येऊ नये म्हणतात. या जिजाऊंनी धाराऊकडे बघितले. ती तबकात साठवण झालेल्या मोहरांकडे बघत होती. पायथ्याशी कोण कोण आले आहे याची कल्पना नसलेले मोरोपंत राजांच्या आणि शंभूराजांच्या पेहरावांची तबके घेतलेल्या धारकऱ्यांसह पालखी घेऊन गड उतरले. गड पायथ्याच्या वाडीतील नायकाच्या घरी राजे आपल्या बैरागी तांड्यानिशी घोंगडीवर बसले होते. घराबाहेर माणसांचा दाटवा झाला होता. उतावळे जीव कलकलत होते. संन्यासी ते ऐकून गलबलत होता. मोरोपंत आले. त्यांनी दारी पालखी ठाण करून तबकधारी मावळ्यांनिशी नायकाच्या घरात प्रवेश केला. राजे समोर दिसताच मोरोपंत पुढे झाले. राजांचे बैरागी पाय शिवण्यासाठी ते झुकणार एवढ्यात घोंगडीवरून उठून राजांनी त्यांना उठवते केले. खांदा भेट दिली. दोघांचाही प्रेमा उचंबळून आला. केळीचा मोना पाझरावा तसे पंतांचे डोळे पाझरू लागले. राजांनी तातडीने चलावे. मासाहेब. मोरोपंतांचे शब्द घशातच घुटमळले. निघण्यापूर्वी हा राजसाज अंगी धारण करावा. पुत्र आणि मातेसमोर संन्यासी वस्त्रात जाऊ नये असा शास्त्रबंध आहे. पंतांनी जिजाऊंचे वसा जपणारे मन राजांच्या कानी घातले. राजांच्या कपाळीचे भस्मपट्टे वर चढले. हे ध्यानी नव्हते राहिले. राजांनी भस्मपट्ट्यांचा मनाचा पडसाद दिला. ते खाली उतरले. तबकधाऱ्यांनी तबके आतल्या दालनात नेऊन ठेवली. राजे दालनात गेले. अंगीच्या छातीला त्यांनी ती उतरवण्यासाठी हात घातला. लवभर त्यांचा घातला हात थबकला. मनावर विचारांची छाती चढली. आम्ही ही छाती उतरतो आहोत. पण शंभूबाळांच्या अंगी ती आजही असेल. हे असे विचार, असे क्षण पाठलागावर पडले की वाटते आमची छाती कधी उतरूच नाही. पुत्र संन्यासी वेशात, पिता राजपेहरावात, हा कसला खेळ. काय आहे आईच्या मनी. जगदंब जगदंब. राजांनी छाती उतरली. अंगी चढवावा म्हणून त्यांनी घोंगडीवर मांडलेल्या एका तबकातील जामा उचलला.
आणि राजांच्या उभ्या अंगावर सरसरते बाभळीचे बनचे बनच फुलले. डोळे ताणून ते हातातील आखूड हातबाहीच्या जाम्याकडे बघतच राहिले. तो शंभू राजांचा होता. त्याच्या एका दर्शनाने राजांचे राजेपण संन्यासीपण घुसळून दूर फेकून दिले. नको तो विचार राजांच्या आबा म्हणविणाऱ्या मनात चौफूर घुसला. शंभू बाळ सलामत आले नाहीत तर पेहराव करून कपाळी शिवपट्टे धरून राजे दालनाबाहेर आले. बैरागी मंत्रीगण यांच्या संगतीने नायकाच्या घराबाहेर आले. बाहेर दाटलेला मावळ माणूस गर्दीने पुढे उसळला. पगड्या राजांच्या मोजड्यांवर टेकू लागल्या. इमानी नेत्रकडा ओल्या होऊ लागल्या. 12 बंद्यांचे बंद ताणव देऊ लागले. माणसे हरवलेला राजा डोळ्यांच्या म्यानात तलवारीगत आबादानीने साठवून घेऊ लागली. त्या कल्लोळात एकट्या मोरोपंतांखेरीज बैरागी सोडले तर शंभू राजांचे भान कुणालाच आले नाही. पेहरावाचे एक तबक तसेच परत आलेले पाहून मोरोपंत मनी सरकले होते. आपल्या माणसांना राजदर्शन देऊन राजे पालखीत चढले. त्यांनी पालखीचा राजगोंडा हाती धरला आणि एका पेचाने त्यांच्या मनाचा राजगोंडा करून मुठीत घट्ट धरला. आता मासाहेब विचारतील, आमचे शंभू बाळ कुठे आहेत? आमची वाट पाहून शिणल्या थकल्या त्यांच्या कानी काय घालावे? राजांच्या मनाला पालखीच्या चालीबरोबर हिसके हिंदोळे बसू लागले. मग सुन्न झाले. फार दिवसांनी पाली दरवाजावरची नौबत उकडली. राजे बाले किल्ल्यावर आले. त्यांची मुद्रा निर्धारी दिसत होती. डोळे मासाहेबांना शोधण्यासाठी हरणाचे पाय खूर लावून दौडत होते. सदर ज्योत्यावर जिजाऊ उभ्या होत्या. पाठीशी उडू बघणारी डोळ्यांची मावळ पाखरे गोंदल्या मनाने मुश्किलीने थोपटी करून धाराऊ उभी होती. खाशांच्या संगतीत राजे सदर चौकात प्रवेशले. समोर जिजाऊ उभ्या होत्या. आसवांची अगणित सफेद फुले जगदंबेच्या चरणांवर गाळून आता देह स्थिर टाकावा काय या विचाराने थरथरलेल्या प्राजक्ताच्या कुलवंत झाडासारख्या, परिस्थितीच्या घोडेटापांनी निर्दयपणे तुडवून टाकलेल्या मंदिराकडे जाणाऱ्या समर्पित पायवाटेसारख्या, भवानीने उधळलेला भंडारा मिठीत सामावून घ्यायला आसावलेल्या परडीसारख्या. क्षणभर राजांचे पाय फरसबंदीला जागीच चिकटल्यागत झाले. दुसऱ्याच क्षणी भरतीच्या समुद्राचा उसळता भावकल्लोळ उरी घेऊन राजे झपाझप चालले. टोपाची मोती लगहिंद कळली. तिचे डुलते फुलोर तेवढे जिजाऊंना कसेबसे दिसले. मग डोळ्यांवर आसवांची सफेद तावदाने सरसरून दाटत उतरली. त्या तावदानांतून एक धूसर सोन स्वप्न समोर येत होते. एक थरथरता तेजाळ पोत जवळ येत होता. बाकीचे काहीच दिसत नव्हते, दिसावेसे वाटत नव्हते. राजांनी पायांवर ठेवलेल्या कपाळाच्या स्पर्शाने जिजाऊ उभ्या देही थरारून उठल्या. त्या थरथरीने त्यांच्या डोळी उतरलेली आसवांची तावदाने खळक्कन निखळली. जिजाऊ साहेबांचा तुळजाई सोशिक आत्मा नेत्रांच्या महाद्वारांनी पाझळू लागला. झोपते होऊन त्यांनी थरथरत्या हातांनी राजांना उट्टे केले आणि पहाट वाऱ्याच्या झमकीत सुगंधाचा गुंतवा व्हावा तसे, यमुनेच्या पाणपाठीला सूर्यरस पिलगावा तसे राजे जिजाऊंच्या मिठीत विसावले. पुत्रपण भरून पावले, मोहरले, मातृपण मुके मुके झाले. कृतार्थता कृतार्थ झाली. चौकात दाटलेल्या हर असामीला ते बघताना वाटले, आपणच आऊसाब आहोत. राजे आपल्याच हात मिठीत आहेत. फक्त एकच कुणबाऊ मनाने शंकेला सुपात घालून थडाथड पाखडायला सुरुवात केली. उडणारे भूस डोळ्यात चरचरत शिरू लागले. धाराऊच्या लेकरू कुठा हाय म्हणत तिचे भिरभिरते डोळे राजांच्या बरोबर आलेल्या बैरागी तांड्यांच्या काखेतील झोळ्या झटकू लागले. तटबंदीचे थोराड बुरुज उचलून ते कुणीतरी क्षणाक्षणाला आपल्या उरावर रचत आहे असे धाराऊला वाटले. मिठीतल्या राजांच्या रोखाने फक्त एकच शब्द जिजाऊंच्या दाटल्या कंठाला चकवा देऊन निसटला. जन्माष्टमीच्या दिवशी दुधाच्या धारेत न्हाऊन निघणाऱ्या श्रीकृष्णाच्या बैठ्या लंगड मूर्तीसारखा मायेने चिंब चिंब थपथपलेला. शिवबा, त्या सुटल्या शब्दाचे मायाळ थपथपीतपण जिजाऊंना जाणवले. त्याने तर त्यांचे गान क्षणात सुन्न झाले, मन भिन्न झाले. त्या सुन्न भिन्नतेत सारे सारे भाव गुदमरून उठले आणि क्षणातच आभाळीच्या निळाईत इथून तिथवर विजेची नागिण सळसळत जावी तशी जिजाऊंच्या भरल्या मनी शंकेची कातरी नागिण वळवळत गेली. आमचे शंभू बाळ.
कधी कधी आठी हातांनी पूजेच्या भरल्या साजाचे तबक परते सारणाऱ्या निग्रही भवानी जिजाऊंनी झटकन राजांना विलग केले. त्यांचे खांदे हात तळव्यात घट्ट धरून ठेवीत थरथरत विचारले, राजे, आमचे शंभू बाळ कुठं आहेत? त्या बोडातील मायेचा ओलावा धरून आलेली जरब ऐकताना राजे सुन्न झाले. निशाण काठीवरून सरसरत खाली उतरणाऱ्या जरी पटक्यासारखे राजांनी डोळे जिजाऊंच्या पायावर टाकले. राजांचे निसूरपण असह्य झालेल्या जिजाऊंनी आपल्या हात तळव्यातील त्यांचे खांदे गदगद घुसळून टाकीत थरका फेरजाप केला. बोला राजे, बोला. त्या लटलट्या शब्दातच नको ती शंका उतरली होती. आमच्या नाकाचा गड्डा हात चिमटीत धरून मिटल्या डोळ्यांनी डोईचा टोप डावा उजवा झटकीत मोती लग होलपटून टाकीत राजे घोगरल्या आवाजात म्हणाले, मासाहेब, मासाहेब, आपल्या शंभू बाळांचा काळ झाला. ते 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 गेले. ते नको ते बोल उच्चारताना राजांच्या पोटात लख्खन खड्डा पसरला. त्यांच्या मिटल्या डोळ्यात दिसला एक सावळा हात. जगदंबेच्या पोतावर दाटलेली काजळी माखून घेत तो हात पुढे येतो आहे आमच्याच रोखाने. हा विचार मनी येताच राजे काळीच भर गलबलले. कानांवर थरथरते हात ठेवणारे जिजाऊंच्या तोंडून रणशिंगाच्या काळीजमार ललकारीसारखा एकच चित्कार उठला, शंभू बाळ. उभी सदर गरगरली. बैठकीचा पाय चौथरा काढून घेता जगदंबेची आवेशी मूर्ती सुद्धा खाली ढासळू लागावी तशा जिजाऊ ढासळू लागल्या. देवा र माझ्या म्हणत पायच ठार गेलेला धाराव तर धाडकन खालीच पडली. तिचे अंग गदगद हालू लागले. झटकन राजांनी पुढे होऊन जिजाऊंना सावरले. चौकातल्या पगड्या थरथरून डुलल्या. खाली माना टाकलेल्यांचे इमानी डोळे बाराबंद्या पिचवू लागले. क्षणात सदरेचा नूर पलटी घेत गदगदला. देठण असलेले फूल हाती असावे तसे झाले. राजे आले म्हणून हसावे की धाकटे राजे केले म्हणून रडावे तेच कुणाला सुधरेना. आमचे ऐकता मासाहेब, राजे जिजाऊंना सावरीत देवमहालाच्या रोखाने चालवीत नेताना पुन्हा पुन्हा म्हणत होते. जिजाऊंना काहीच ऐकू येत नव्हते. पंत धाराऊलाही पाठवून द्या. राजांनी देवमहालाची इशारत देत मोरोपंतांना सदर सोडताना आज्ञा केली. देवमहालात राजांनी जिजाऊंना प्रथम नीट बसते केले. तोंडाचा पदराचा बोळा कोंबून फुटू बघणारा काळजाचा इस्कोट आवरीत धाराऊ देवमहालात आली. ती आत येताच राजांनी दाराला आडबंद टाकला. पूजव्या भवानीच्या पायांवरचे एक बिल्वदल उचलले. शांतपणे ते देव्हाऱ्याच्या पाय जोत्यावर मस्तक टेकलेल्या जिजाऊंच्या जवळ आले. मासाहेब, राजांनी जिजाऊंच्या खांद्यावर हात ठेवीत शांत साथ घातली. आमची शपथ आहे मान वर घ्यावी. आम्ही सांगतो ते मन बांधून ऐकावे. भरल्या डोळ्यांनी जिजाऊंनी मान वर घेतली. हातीचे बिल्वदल मासाहेबांच्या हातात देत तो श्रींच्या राज्याचा संकल्प पुरुष बांधल्या आवाजात म्हणाला, मासाहेब, काळीज टाकू नका. शंभू बाळ मथुरेत सुखरूप आहेत. औरंगजेबाच्या चौकी पहाऱ्यातून ते सुखरूप सुटावेत म्हणूनच आम्ही ही चाल टाकली आहे. आमच्या जिभेवर आणि तुमच्या काळजावर धोंडा ठेवून असे केले तरच शंभूराजे देशी सलामत परत येणार आहेत. राजे क्षणभर थांबले. भवानीच्या मूर्तीकडे शांत डोळ्यांनी बचत पडल्या आवाजात म्हणाले, यासाठी कधी नव्हे ती आम्ही तुम्हास तापदरा दिली, पण हे समजून घेतले पाहिजे, थोरमनी आम्हास क्षमा केली पाहिजे. वेगवेगळ्या भावनांचा कानाउरात कालवा झालेल्या जिजाऊंना काय बोलावे कळेना. मांडोला विद्या कसे बसे म्हणाल्या, शिवबा, तोड काढता पण ती आम्हास नाही पेलवत. काही करा आणि शंभू बाळांना आमच्या समोर जलद हजर करा. डोळे फाडून धाराऊ राजांच्याकडे बघत होती. तिला म्हणावेसे वाटले, कसं कसं म्हणायचं हो, पण शब्द फुटला नाही. न बघितलेल्या कल्पनेच्या मथुरेत ती केव्हाच जाऊन पोचली होती. घोड्यावरचे जीन काढून ठेवावे तसे राजांनी मन बाजूला सारले आणि राजगडावर शंभूराजांचे दिवस घातले. सारा गडदेव सुतकात पडला. संभाजी राजांच्या मरणाची भूमिका 12 मावळात पसरली. वाडी मंजऱ्यातील खोपटांची पाखी हळहळली. राजांनी राजगडाहून धाडलेल्या थैलीस्वार शृंगारपूरच्या वेशीत घुसला. डोईची पगडी काढून तो पिलाजी शिर्क्यांच्या वाड्यात दिंडी पार करीत शिरला. टाकोटाक निघून येणे, खाजगीचे बोलणे आहे, एवढाच मजकूर राजांनी पिलाजींना लिहिला होता. आता मथुरेला उत्तरी थंडीने फेर टाकला. यमुनेचे पात्र दाटीच्या धुक्याची रजई पांघरू लागले.
दिवस राधाकृष्णाच्या मंदिराच्या कळसा एवढा चालून आला तरी ते दर्शन देत नव्हते. राजांनी मथुरा सोडून 2 महिने हटले होते. दसरा सजून सरला होता. संभाजीराजे वाट बघत होते थैली घेऊन येणाऱ्या खबरगिरांची. कोई आया है? रोज ते स्नान देवदर्शन करून परतताच कृष्णाजी पंतांच्या आईंना लक्ष्मीबाईंना विचारित होते. जसे दिवस चाल धरीत होते तशी त्रिमलांच्या मंडळीभोवती चिंता चढत होती. धुके दाटत होते. एके दिवशी त्रिमलांच्या घरात खांद्यांना पडशा टांगलेली उत्तरी व्यापारी पद्धतीचा पोशाख केलेली 2 माणसे शिरली. त्यांच्याबरोबर आलेले हत्यारी धारकऱ्यांचे पथक मात्र मथुरेच्या वेशीबाहेरच थांबले होते. शंभूराजे काशीपंतांसह नगरात गेले होते. घरी विसाजी आणि लक्ष्मीबाई होत्या. त्यांची खूणगाठ व्यापाऱ्यांना पटली. आलेल्या एका व्यापाऱ्याने पडशीतून फासबंद थैली बाहेर काढून ती विसाजींच्या हाती दिली. डोकीच्या रुमालाच्या शेवास बांधलेली खडाधारी अंगठी त्यांच्या हातात ठेवली. तो म्हणाला, आज्ञा है, ये भांजे को दिखाना. व्यापारी त्रिमलांच्या सदरी बैठकीवर टेकले. नगरातून आलेल्या शंभूराजांनी नेहमीसारखा विसाजींना उत्सुक सवाल केला. कोई आया है? त्यांचे बसल्या व्यापाऱ्यांकडे लक्ष नव्हते. काही न बोलता विसाजींनी खडाधारी अंगठी संभाजीराजांच्या हातात ठेवली. तिच्या लखलखत्या खड्याने त्यांच्या डोळ्यात लाख लाख सूर्य पेटविले. महाराज साहेबांची अंगठी स्वतःला हरवून ते एकरोखाने अंगठीकडे बघत राहिले. तिच्या किरणफेक उसळत्या खड्यातून असंख्य मुद्रा उमाळ्या घेत होत्या. मासाहेब, महाराज साहेब, साऱ्या आऊसाहेब, धाराऊ, गोमाजी बाबा, अंतोजी, रायाजी, केशव पंडित, महम्मद सैस. चमकून त्यांनी सदरेवर उभ्या असलेल्या व्यापाऱ्यांवर नजर दिली. ते दोघेही लपकन कमरेत झुकले. मावळी मुजरे रुजू झाले. व्यापाऱ्यांच्या तोंडून परवलीचे बोल उठले. आईचा भंडारा, रानचा वारा. ते राजांचे खबरगीर होते. खडावा खटखटवीत शंभूराजे त्यांच्याजवळ आले. फारा दिवसांनी ऐकलेल्या मावळी बोलांनी त्यांचे काळीज ढवळले होते. त्यांनी परवलीला दाद दिली. भवानीचा भंडारा, रानचा वारा. प्रवासी सामानांची बोचकी खांद्याला लावलेले काशीपंत मथुरा सोडून निघाले. तीर्थयात्रेला बरोबर बटू वेशातील भांजे शंभूराजे होते. कुणाला शंका येऊ नये म्हणून मातोश्री लक्ष्मीबाईही बरोबर निघाल्या. खरेच त्यांना तीर्थयात्रा करायची होती. राजे आणि संभाजीराजे घडवणाऱ्या मानजी जिजाऊ त्या सर्व त्रिमल कुटुंबाला डोळाभर बघायच्या होत्या. जडावल्या उराने संभाजीराजांनी यमुना आणि मथुरेचा निरोप घेतला. थिजवल्या थंडीला धरून त्रिमल कुटुंबाची वाटतोड सुरू झाली. त्याच्यावर नजर ठेवून पुढे मागे करीत राजांचे खबरगीर आणि धारकरी मुक्काम टाकू लागले. त्यांच्याजवळ छुपी हत्यारे होती. कुणी फकीराचे, कुणी अत्तरियांचे, कुणी वैदूचे, तर कुणी चक्क मोगली सरदारांचे वेश धारण केले होते. कोरल्या दाड्या राखल्या होत्या. यात्रा उत्तर सोडून मावळाच्या रोखाने सरकत होती. चालून चालून संभाजीराजांच्या पोटऱ्यात मध्येच पेटके भरत होते. मग रात्रीच्या मुक्कामात लक्ष्मीबाई त्यांच्या पोटऱ्यात तेल लावून सुमार करीत होत्या. दगडांची चूल मांडून साऱ्यांना खिचडी रांधून त्या घालत होत्या. आता उज्जैन जवळ येऊ लागले होते. यात्रेकरूंचा मुक्काम हवेली नावाच्या गावात धर्मशाळेत पडला. काशीपंतांनी नदीवरून पाण्याचा गेळा भरून आणला. लक्ष्मीबाईंनी दगडी चूलवाणावर खिचडीचे पात्र चढविले. काशीपंत संभाजीराजांच्या पोटऱ्या मालिश देऊन सुमार करू लागले. कुणीच काही बोलत नव्हते. ठरल्यासारखी कामे घडत होती. एकाएकी धर्मशाळेच्या रोखाने घोडेटापांची टपटप उधळत जवळजवळ येऊ लागली. यात्रेकरूंनी एकमेकांना नजरा देऊन सावधपणाचा इशारा भरला. 4 मोगली स्वारांचे घोडेपथक क्षणात धर्मशाळेसमोर येऊन थडकले. पाय उतार हाशमांनी कायदे घोड्यांच्या पाठीवर उडते फेकले. ते चौघेही तरातर चालत येऊ लागले. यात्रेकरूंची काळजे चरकली. आपण त्यांना बघितलेच नाही अशा थाटात सारे आपापल्या जागी कामातच राहिले. ये काफिर नसलं कहा से आए हो. घोडा इतरांच्या म्होरक्याने काशीपंतांवर डोळे वटारीत दरडावले. जी मथुरा से. केसो त्रिमल अजीजीने म्हणाले, कहा निकले? तीर्थ यात्रा को. रामेसर जा रहे हैं हुजूर. ये कौन है? म्होरक्या नेमका संभाजीराजांच्या समोर येऊन उभा राहिला. म्होरक्याचे नाव
हर हिकमत खां होते. ये मेरा भांजा है सरकार. काशीपंत उत्तरले, झूठ. सुंवर. ये सेवा दख्खनी का बच्चा संभा है. त्या शब्दांनी शंभूराजांची कानपाळी रसरसून आली. काळजावर निखारा ठेवल्यागत झाले. संपला आता सारा मामला संपला. शंभूराजांच्या सुमार झालेल्या पायपोटऱ्या पुन्हा दाटल्यागत झाल्या. सेवा. कौन सेवा? ये मेरा भांजा आहे. आपणाला शिवाजी कोण ते माहीतच नाही आणि आपल्या भाच्याला आपण सोडणार नाही अशा थाटात केशवपंत चढ्या आवाजात बोलले. त्यांनी झटकन शंभूराजांना जवळ घेतले. ये तेरा भांजा? नाम क्या है इसका? माँ किधर है इसकी? भोरक्याने प्रश्नांचे आसूड ओढले. इसका नाम माधव है. माँ गुजर गई है इसकी. काशीपंत बहिणीच्या आठवणीने भरल्यासारखे बोलले. छूट. बम्मन सीधे. जुबान ही खुलेगी तेरी. या हवालदाराने हातातील कोरडा फाडकन काशीपंतांच्या बगलेवर उतरविला. त्याच्या शेवाची चाटती जीभ संभाजीराजांच्या दंडावर वळ उठवून गेली. यात्रेकरू कळवळले. शाही चापात अडकले. हम गरीब ब्राह्मण है, यात्रा जा रहे है, सरकार रहम करो. कळ विसरून केशवपंत छातीवरचे जानवे दाखवीत अंगचे सगळे कसबपणाला लावून कच खाणाऱ्या नियतीशी झगडू लागले. गयावया करू लागले. हर हिकमत खां ये बम्मन है, तो इसकी जुबा यूं खुलेगी. इसे एक ही थाले में खाना लेने कहो अपने भांजे के साथ. स्वारांपैकी एकाने मोरक्याला तिढा सुचविला. खाना मरब्बा बिलकुल दुरुस्त म्हणत त्या हवालदाराने काशीपंतांना फटकारले. ये बूत परस्त. ये भांजा है तुम्हारा, तो खाना खाओ इसके साथ एक ही थाले में. ए बूढ़ी, लगा दो थाला. हिकमत खाने हुक्म फरमावला. सारेच यात्रेकरू गडबडले, बेसात पडले. हे कैसे घडावे? शास्त्र में ये करना. केशवपंत काहीतरी बोलायला गेले. गया जहन्नुम में तेरा शास्त्र. थाला लगाव. हिकमत खाने त्यांना बोलूच दिले नाही. काशीपंतांनी संभाजीराजांच्याकडे बघितले. त्यांना शंका आली. यावेळी हे राजरक्त उफाळेल. शंभूराजे काहीतरी घोटाळा करून ठेवतील. मग साऱ्यांचीच रवानगी उज्जैनच्या आबदार खाण्यात होईल. जन्माला डाग बसेल. हुशारीने लक्ष्मीबाईंनी खिचडीचे तबक मांडले. त्यात मथुरेची मिठाई ठेवली. घोंगडीच्या घड्या टाकून ताटाच्या एका तर्फेला केशवपंत बसले. बैठो बेटा म्हणत त्यांनी संभाजीराजांना दुसऱ्या तर्फेला अंथरलेल्या घडीवर बसण्याची हातखुण केली. माणसाच्या आयुष्यात काही काही प्रसंग क्षणातच त्याला फार मोलाचे शहाणपण द्यायला आलेले असतात. शंभूराजे घडीवर बसले. त्यांनी आणि काशीपंतांनी चित्राहुती दिल्या. एक क्षण दोघांचे डोळे भिडले. दोघांनीही मने बांधली. डोळे फार बोलके असतात. कधी कधी ते जबानीपेक्षा अधिक व अचूक बोलतात. भोजनपत्राला नमस्कार करून त्यांनी त्यात हात घातले. त्यातील एक हात होता यमुनेच्या पाण्याचे अर्घ देणाऱ्या ब्राह्मणाचा. दुसरा हात होता धरतीला रक्ताचे अर्घ देण्याचाच, ज्याचा कुलवसा आहे अशा भोसल्याचा. हा नियतीचा फेर होता. काशीपंत आणि शंभूराजे एका थाळ्यात जेवू लागले. हिकमत खां आणि त्याचे हशम हे बघताना चरफडले. इसकी माँ का गल्लत खबर ती कमबख्तों ने. हिकमत खाने खबर देणाऱ्यांचा उद्धार केला. ये चावल चबाने वाला गुल छब्बा सेवा का बच्चा कैसे हो सकता है. चलो. घोडे पथक धर्मशाळेबाहेर पडले. दौडत त्या टापांनी आले तसे निघून गेले. साऱ्या यात्रेकरूंनी निश्वास टाकले. धर्मशाळेत शांतता पसरली. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलम भूयात्, शुभम भूयात्. नमो नमः. धन्यवादः.